ते मनीसाठी ए बाबा मनीसाठी पारितोषिक आले ना ते काहीतरी आहे ते मनोज तर मागच्या मॅचमध्ये मनोज मोहिते यांनी चांगली बॅटिंग केली, षटकार मारला, चौकार मारला आणि आपल्या संघाचा विजय मात्र त्यांनी सुखकर केला. असा जो स्टार खेळाडू आहे मनोज मोहिते याच्यासाठी आपण पारितोषिक देतोय. मी राजेशजी घोसाळकर साहेब आपल्याला विनंती करेन की मनोज मोहिते यांना ते पारितोषिक द्यायचं आहे. दरम्यान मैदानामध्ये जाऊया. जोरदार अपील देखील झाले पहिल्या चेंडूवरती. अतिशय सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला भेटते आहे. सत्तार यांच्या माध्यमातून जोरदार अपील, परंतु पंचाने ते अपील पेटाळलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्विंग गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. अमित सर फार कमी वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्विंग गोलंदाजाला पाचारण केलेलं आपल्याला पाहायला भेटते. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट असू दे किंवा शहरी टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी वेळेला स्विंग गोलंदाजाच्या माध्यमातून डावाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे विश्वास दाखवल्या सत्तार यांच्यावरती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय चेंडू आणि फलंदाज बीट झालाय. चेंडू यष्टिरक्षक शैलू याच्या हातामध्ये देखील स्थिरावलेला आहे. शैलू यांची खासियत आहे अमित सर की त्यांना दापोलीचा विराट या नावाने देखील संबोधित केलं जातं. कामगिरी बॅटिंग त्यांचे सातत्याने विराट कोहली यांच्यासारखे आम्ही पाहिले आहे. तर सत्तार पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा ही चेंडू सुरेख आहे. वा काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला टोटली जकडून ठेवलेला आहे. फार मोठमोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये. आघाडीच्या जर फलंदाजाचा जर विचार केला तर मला वाटतं जतीन आहे आणि त्याचबरोबर रुपेश ही जोडगोळी आपल्याला आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टिचून केलेला मारा आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रुपेशला मात्र जकडून ठेवलंय. त्याला फार मोठे यश मिळालेलं नाही आतापर्यंत आणि ही जमेची बाजू आहे विदिशा चॅलेंजर संघासाठी. विदिशा चॅलेंजरचा जर विचार केला तर गोलंदाजी हे कुठे ना कुठेतरी त्यांचं प्रमुख अस्त्र देखील असेल. यावेळेला सुरेख फटका खेळला. दोन खेळाडूंच्या दरम्यान चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. का लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे चौकार येण्यासाठी पहिल्या 2 ते 3 चेंडूंची प्रतीक्षा केली. त्यानंतर एक मोठा फटका आला जो 4 धावांमध्ये रूपांतरित देखील झालाय. या 4 धावानंतर आपण मागच्या सामन्याचा जो सामनावीर आहे हा सामनावीर किताब या ठिकाणी वितरित केला जातोय. आणि मी विनंती करणार आहे आदरणीय सन्माननीय राजेशजी घोसाळकर यांना विनंती करतोय आपण हे मॅन ऑफ द मॅच हा बहुमान वितरित करावा. ज्याने अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी केली तोच मनोज ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन मनोज. DPL 2022 मधला पहिल्या दुसऱ्या दिवसातला सामन्याचा सामनावीर ठरतोय मनोज, ज्याने उत्तम प्रकारची गोलंदाजी फलंदाजी केली आणि त्याच्याकरिता पारितोषिक वितरित करताना पाहतो ते म्हणजे घोसाळकर. आपण मैदानात जातोय. दरम्यान या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका आलाय बॅट्समनच्या बॅटमधून. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार आलाय. वा काय क्लासिक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिले 2 ते 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, त्यानंतर मात्र पुढचे चेंडू फलंदाजाच्या नावावरती राहिले. चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आला. संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकत असताना धावा झालेत यावेळेला 10. अतिशय चांगली सुरुवात आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीनं समाधानकारक कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल अमित सर. कारण पॉवर प्लेचं षटक होतं. थोडीशी डिफेन्सिव्ह गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि अशा मोमेंटला सुरुवात चांगली झालेली होती. परंतु यावेळेला मात्र चेंडू बघा सुरेख आहे. पुन्हा एकदा हलकंसं अपील देखील आपल्याला ऐकायला मिळालं. पंचाने अपील फेटाळलेलं आहे. परंतु त्याच वेळेला षटक क्रमांक पहिला देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अजून देखील स्थिरावली आहे. बिन बाद 10 अशा पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते जी की अँटिसिपेट होते, अपेक्षित होती. ज्यावेळेला आपण AS दापोली फायटर संघाचा विचार करतो या संघामध्ये देखील खूप मोठमोठे फलंदाज आहेत. स्टार खेळाडूंचा भरणा देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परेश मोहिते सारखा एक सर्वोत्तम खेळाडू आहे जो की आयकॉन आहे. जतीन साळगावकर ज्याने सातत्यानं शिंदे फायटर्स संघाचं नेतृत्व केलं. तब्बल 3 वेळा शिंदे फायटर्स संघाला अजिंक्यपद देखील पटकावून दिलं. असा जो स्टार खेळाडू आहे तो देखील AS दापोली फायटर्स संघाकडून खेळताना पाहायला भेटेल. त्याचबरोबर रुपेश आहे जो देखील चांगली बॅटिंग करू शकतो. अर्थात असे जे काही दिग्गज खेळाडू आहेत त्याचबरोबर बघा रामा खेडेकर सारखा देखील एक सर्वोत्तम खेळाडू आहे जो सद्यस्थितीमध्ये डकआउटमध्ये बसलेला आहे. असे बलाढ्य खेळाडू तुम्हाला पाहायला भेटेल जे AS दापोली फायटर्स संघाचं नेतृत्व करत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र कुणाला पाचारण केलं जात आहे. स्वर्गीय गुरुवर्य तात्या धोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजी केली जाईल आणि गोलंदाजीसाठी आलाय यावेळेला विदिशा चॅलेंजर संघाचं प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र असेल बॉलर्स नेम अजिंक्य गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अजिंक्यवरती मात्र फार मोठी जबाबदारी असेल. एक दर्जेदार स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय.
दापोलीवासियांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आहे अमित सर. कारण रत्नागिरी जिल्ह्यामधल्या ज्या काही सन्मानाच्या स्पर्धा होतात, ज्या काही ठळक स्पर्धा आपण आवर्जून ज्यांचा नामोल्लेख करतो, त्या स्पर्धेमधली एक म्हणजे दापोली प्रीमियर लीग आहे. आणि या स्पर्धेला कालपासून शुभारंभ झाला. अतिशय बहारदार असं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळत असताना अजिंक्य गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. यावेळेचा चेंडू सूर एक आहे. जतीन साळगावकर मात्र बीट झालेत, परंतु पंचांचा हात देखील पैलावला जातोय. इशारा येतोय स्क्वेअर चेंडूचा. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडली जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा झालेत बिनबाद 11. चांगली सुरुवात मात्र आपल्याला दोन्ही संघांच्या दृष्टीने पाहायला भेटेल. म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक समाधानकारक राहिले विदिशा चॅलेंजर संघासाठी. फार मोठ्या धावा गेल्या नाहीत, केवळ 11 धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला सिमिट ठेवलं. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला अजिंक्य. स्क्वेअरच्या माध्यमातून त्यांनी षटकाची सुरुवात केली. यावेळेला मोठा फटका आहे. बेगीट चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर षटकार. वेल्डन. आणि ही तर खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. ये तो आगा जे अंजाम बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. अमित सर काफी शानदार इस समय बल्लेबाजी जतीन साळगावकर के द्वारा. ये कोहिनूर है, ये बाहुबली खिलाड़ी है. ना ये थमेगा ना ये रुकेगा, सिर्फ और सिर्फ आगे बढ़ने का किरदार अदा करेगा. नाम है जतीन साळगावकर. काम है अच्छे अच्छे गेंदबाजों के ऊपर आक्रमण करना और रनों की बौछार करना. ये खिलाड़ी महानतम खिलाड़ी क्यों कहा जाता है, उसका भलीभांति परिचय देने का प्रयास इस समय जतीन साळगावकर के द्वारा हो सकता है. अजिंक्य के ऊपर जोरदार आक्रमण किया है. इस समय अजिंक्य तैयार है और उसी के साथ शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी फिर एक मर्तबा उसी दिशा में खेला है. इस समय फील्डर वहां पर तैनात थे. कोई मिस्टेक नहीं थी, लेकिन रनआउट का खतरा बन सकता है. हल्की सी अपील वहां पर, लेकिन कोई खतरा नहीं होगा. बल्लेबाज पूरी तरह से अपने अपने क्रीज में चले गए थे और इस 2 रनों के बाद इस समय स्कोर आगे बढ़ रहा है. रन बन चुके हैं 19 रन, 19 रन. इस समय लॉस ऑफ 0 विकेट. क्या शानदार शुरुआत. अमित सर क्या रणनीति होनी चाहिए, गेंदबाजी में क्या बदलाव होना चाहिए जो कि जतीन साळगावकर को रोक सकते हैं. फिलहाल यहाँ पर बड़ा स्ट्रोक आया, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन इस समय क्या छूटा है, मुकद्दर रूटा है. बल्लेबाजों ने 2 रनों को लूटा है. क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी. जतीन साळगावकर पूरी तरह से आक्रमण कर रहे, रुकने का नाम नहीं लेंगे भाई साहब. ये खिलाड़ी पता नहीं किस मिट्टी का बना है. हर गेंद के ऊपर बड़ा बड़ा स्ट्रोक खेलने का उनका मंसूबा. कामयाबी जरूर मिल रही है. और जब आप पूरी तरह से लय में होते हैं, जब आप पूरी तरह से सुर में होते हैं, तो आपको रुकने की कोई आवश्यकता नहीं है. अजिंक्य के ऊपर लगातार आक्रमण करने का प्रयास, लेकिन ये बिल्कुल सही गेंद थी. सटीक लाइन और लेंथ के साथ यहाँ पर डिलीवरी को फेंका था. बल्लेबाज जतीन साळगावकर ने शायद सोचा था कि गेंद वाइड होंगे, लेकिन अंपायर का जो रवैया था वो बिल्कुल अलग था. उन्होंने कहा ऐसा नहीं, बिल्कुल सटीक लाइन और लेंथ के साथ गेंद को फेंका था, बिना कोई रन के सहायता से गुजरती हुई गेंद. और इसी के साथ यहाँ पर फिर एक मर्तबा शानदार गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई. स्वीप शॉट खेलना चाहते, ऑन साइड की तरफ फील्डर मौजूद है. जब तक आकर गेंद को उठाते थ्रो करते समय है दोनों भी खिलाड़ियों के पास तेजी के साथ सिंगल रन पूरा करने का. और इस 1 रन के साथ स्कोर इस समय आगे बढ़ रहा है 22 रन, 22 रन, लॉस ऑफ 0 विकेट. काफी अच्छा खासा क्रिकेट इस समय दापोली के ऐतिहासिक आजाद मैदान पर देखने को मिल रहा है. जहां पर निगाहें जा रही है वहां पर सिर्फ और सिर्फ दर्शक और दर्शक देखने को मिल रहे हैं. इसके बाद होने वाला जो मुकाबला होगा सुपर किंग्स दापोली बनाम DS फोर्स दापोली के बीच में होगा, वो भी मुकाबला काफी ठसन वाला हो सकता है. हालांकि दोनों भी टीमों के अंदर काफी बेहतरीन, काफी जाने माने खिलाड़ियों का बढ़ीमार हो सकता है. इस समय देखा जाए तो दोनों भी जो खिलाड़ी है डिस्कशन कर रहे हैं किस तरह से बल्लेबाजी करनी चाहिए. शायद जतीन साळगावकर ने रुपेश को बता दिया कि चलो आपको डिफेंसिव खेलना है, मैं आक्रामक रवैया अपनाता हूं. आपको क्या करना है, सिंगल लेना है, डबल लेना है, और खराब गेंद है तो उसके ऊपर आक्रमण करना है. ये देखिए जोरदार प्रहार करना चाहते थे, बैक टू बॉलर खेला है. फॉलो थ्रो में आसान नहीं होता किसी गेंदबाज के लिए, गेंदबाजी करने के बाद गेंद को रोकना, लेकिन असंभव को संभव करना है, नामुमकिन को मुमकिन बनाना है, अनहोनी को होनी में बदलना है. यह किरदार अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भारत की तरफ से अक्सर धोनी ने किया था. लेकिन यहां पर जब देखा जाए तो शानदार यहां पर प्रदर्शन. फिर एक मर्तबा गेंदबाज के द्वारा इस गेंद के ऊपर. साथ ही साथ इस समय ओवर का खात्मा हो चुका है. 2 ओवर के खात्मे के बाद रन बन चुके हैं, देखा जाए तो 22 बने हैं. 11 रन प्रति ओवर औसत से इस तरह में रन बन चुके हैं. अमित सर किस नजरिए से देखते हो, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, 22 बने हैं, आगे आने वाली 4 ओवर अभी भी शेष है. 4 ओवर में ज्यादा से ज्यादा कितने रन एंटिसिपेट हो सकते हैं? कम से कम देखेंगे तो 4 ओवर में 40 के आसपास जाएंगे ना तो टोटल बैटिंग अच्छी हो सकती है. तो इसी तरह से 2 ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिलाकर रन संख्या 22 रन बगैर कोई नुकसान के है.
तो ये जो देखेंगे तो ये अच्छी चीज़ है, ये सरदर्द वाली चीज़ रहेगी सामने वाली टीम यानी विदिशा चॅलेंजर के लिए सरदर्द वाली चीज़ है. तो इसी तरह से मित्रांनो जर आपण पाहिलं तर डोकेदुखी कोणाकरिता आहे तर विदिशा चॅलेंजर करिता, कारण कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये, खेळाडू बाद झालेला नाहीये आणि 22 धाबा धावफलकावरती नोंदवलेले आहेत. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकात पाहूया कोणाच्या हातातून ही गोलंदाजी केली जाणार, कारण हे तिसरं षटक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पहिल्या षटकात एकूण 10 धाबा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकात 11 धाबा, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करताना AS दापोली फायटर्सची बिनबाद 22 अशी धावसंख्या होय. आणि अजूनही जतीन मैदानात आहे, रुपेशी मैदानात आहे, गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज स्वप्नील आहे. पाहूया स्वप्न नावात मात्र स्वप्नील आहे, स्वप्न ही साकारणार का, ते नील करणार का, कारण नील म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. गोलंदाजी मार्कवरती तो येतोय, तिसरं षटक टाकतोय, वैयक्तिक कोट्यातील पहिलं. आता मात्र समोर खेळण्याची जबाबदारी असणार तो फलंदाज सतीन जतीन असणार आहे, ज्याने एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, 1 चौकार 1 षटकार टोटवलाय. एक चांगल्या प्रकारचा फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा जतीन स्ट्राईक एंडवरती आहे. तर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो बरोबर ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा केला जाणार आहे, तो म्हणजेच या स्वप्नील कडून. स्वप्नील मात्र सज्ज होतोय 10-12 पालांपेक्षा अधिक रन घेऊन जतीनकडे हा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. जतीन आणि स्वप्नील अशा प्रकारची लढत पाहतोय आणि त्याला मात्र साथ देण्यात नॉन स्ट्राईक एंडवरतून रुपेश. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू, फलंदाज या ठिकाणी जतीनला जकडलं जात आहे. पहिला धक्का बसतोय 22 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती. तर स्वप्नीलने विकेट घेतले. या स्वप्नीलने काल जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. एका मॅचमध्ये आपल्याला 2 हॅट्रिक देखील पाहायला मिळाल्या, म्हणजे अर्थात विदिशा चॅलेंजरचा संघ पराभूत नक्कीच झाला, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला स्वप्नील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांनी प्राप्त केलं. आणि संकेत गुहागरकर यांच्याकडून स्वप्नीलसाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे, जी नुकतीच त्यांनी विकेट घेतली आहे. काल देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅश प्राइज प्राप्त केलं होतं स्वप्नील यांनी. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली गेली. कॉन्फिडन्स उंचावलेला आहे, चांगली गोलंदाजी देखील तो करू शकतो. आणि जतीन साळगावकर सारख्या एका महत्त्वाच्या खेळाडूला त्याने पॅव्हिलियनकडे परत पाठवलेला आहे. ज्या सतीनने मागच्या षटकामध्ये एक षटकार मारला, चौकार मारला, आत्मविश्वास वाढलेला होता जतीनचा, अशा एका सेट बॅट्समनला ज्यावेळेला तुम्ही पहिल्याच चेंडूवरती डकआउटकडे परत पाठवता त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. नक्कीच आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे, कारण कालचे देखील त्याचे जर पाहिलं तर कालपासून तो फॉर्मात आहे आणि हा फॉर्म तशाच प्रकारे ठेवणार का. जर तो इनफॉर्म असताना हा फॉर्म तसाच ठेवला तर डोकेदुखी ठरणार आहे. ते समोर आलेल्या या परेशकरिता, परेश या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज होतो. वैयक्तिक खेळीतला पहिला चेंडू आणि संघाच्या वतीने जर पाहिलं तर एक महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. फलंदाजीची धुरा आता मात्र या 2 फलंदाजांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. हा किल्ला लढवावा लागणार आहे. किल्ला लढवणार का, समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती एक गुणमान आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणार, तिखट मारा करणारा गोलंदाज स्वप्नील ही गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने खेळतोय, कोणत्या प्रकारची तो चूक करत नाहीये. अंतिम क्षणाला बरोबर चेंडू हलक्या हाताने खेळतोय. हलक्या हाताने खेळल्यानंतर मात्र एकेरी धाव या फलंदाजाच्या म्हणजे परेशच्या खात्यात जाते. परेश खेळतोय वैयक्तिक एक या धावसंख्येवरती, संघ पोहोचतोय एका गडीच्या मोबदल्यात 23 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे, 6 षटकांचा सामना आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण दुसरा सामना पाहतोय. जो सामना होतोय विदिशा चॅलेंजर विरुद्ध AS दापोली फायटर्सच्या दरम्यान. AS दापोली फायटरचा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि प्रथम फलंदाजी करताना पाहतोय तो म्हणजेच रुपेश या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती, गोलंदाजी मार्कवरती बरोबर गोलंदाजी करतोय तो म्हणजेच ब्ल्यू ब्रिज एंड कडून मारा करणार आहे तो स्वप्नील. स्वप्नीलचा हा महत्वपूर्ण पुढचा चेंडू आहे. अतिशय या ठिकाणी निश्चितच पाहायचं आहे, हा या ठिकाणी खराब चेंडू आहे काय ते पाहायचंय. खराब चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात 4 धाबा, एकूण 5 धाबा प्राप्त होतात. या 5 धाबांनी संघ पोहोचतोय प्रथम फलंदाजी करताना 28 या धावसंख्येवरती. एक खराब चेंडू होता, खराब चेंडू खूपच बाहेर गेला, यष्टिरक्षकाच्या बाजूने जातोय. त्याचबरोबर स्लिपमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या देखील या ठिकाणी टप्प्यात देत नाहीये. चेंडू सीमा पार होतोय. चौकार केल्यानंतर एकूण 5 धावा प्राप्त होत आहेत आणि या 5 धाबांनीशी संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारची लढत पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला हा दुसरा सामना पाहतोय. दुसऱ्या सामन्यातली गोलंदाजी केली जाते, तिसऱ्या षटकातली ती म्हणजेच स्वप्नील कडून. सामना मात्र करावा लागणार आहे, तो सलामीसाठी आला होता तो म्हणजेच रुपेश करता. रुपेशला मात्र साथ देण्यात तो नॉक स्ट्राईक एंडवरतून त्याचा साथीदार. पुढचा चेंडू
अतिशय सुरेख चेंडू अलॉंग द कार्पेट करतोय, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात जबरदस्त चपराक लावल्यासारखा जलद गतीने चेंडू येतोय. त्या ठिकाणी लंगाचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र जबरदस्त पद्धतीने जलद गतीने या 2 धावा पूर्ण करतायत. कारण या ठिकाणी एकेरी धाव आली असती मात्र त्या ठिकाणी पहिल्यापासूनच निर्धार केला होता की आपल्याला 2 धावा काढायच्या आहेत आणि त्या 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावा फार महत्त्वाच्या असणार आहेत. प्रथम फलंदाजी केली जाते, पहिला डाव आहे आणि पहिल्या डावातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा 3ऱ्या षटकातला आपण खेळ पाहतोय. 3ऱ्या षटकातला महत्त्वाचा चेंडू पंचांच्या बरोबर डाव्याकडून मारा करतोय. पंचांना पार करून टाकले चेंडूवरती प्रहार करतो, चेंडू येत आहे त्या ठिकाणी चेंडू सीमा पार, षटकार येतोय आणि षटकारानंतर मात्र धावसंख्येत जलद गतीने भर पडते. अप्रतिम दर्जेदार डोळ्यांचं पारडं फेडणारा अशा प्रकारचा सणसणीत खणखणीत दापोली प्रीमियर लीग 2022 मधला हा षटकार. षटकारानंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 36. मित्रांनो पहा, एक चांगल्या प्रकारचा फटका होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय रुपेशने मात्र या चेंडूला भिरकावून दिलंय षटकाराकरिता. षटकारानंतर एक आत्मविश्वास निश्चितपणे त्याच्यामध्ये जागृत झालाय आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्धार केलाय. तो सलामीसाठी आला होता, सलामीसाठी आल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारचा फटका भिरकावून दिलाय. बरोबर काऊ कॉर्नरच्या वरून हा चेंडू सीमापार झालाय. सीमापार झाल्यानंतर मात्र धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होते ती 36. प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच AS दापोली फायटर कडून. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील असणार आहे. स्वप्नीलचा हा महत्वाचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. लंगॉन लंगअप सीमारेषेवरती पाहतोय, त्याचबरोबर काऊ कॉर्नर बेडविकेटच्या पट्ट्यातला, त्याचबरोबर स्पेअरलेगच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक देखील आपण सीमारेषेवरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील सज्ज असताना स्वप्नीलचा हा महत्वाचा चेंडू आहे. समोर मात्र ज्याने आता एक षटकार ठोठावलाय तो फलंदाज, ही फलंदाजी करतो क्लीन बॉल. तू शेर है तो मैं सव्वा शेरो. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला, त्यानंतर मात्र तो त्याला गोलंदाज कमबॅक करतोय. कमबॅक केल्यानंतर फलंदाज देखील तंबूत परततोय. एक चांगल्या प्रकारची अशा प्रकारची आपण या वेळेला हा खेळ पाहतोय. एक दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी होताना पाहतोय. 3ऱ्या षटकात मात्र हा दुसरा गडी बाद होतोय 36 या धावसंख्येवरती. पाहूया नवा फलंदाज कोणत्या मैदानात जातो ते. विदिशा फाइटरच्या प्रतिस्पर्धी संघातून म्हणजेच AS दापोली फाइटर्स कडून जरूर यहाँ पर देखेंगे तो एक काटे की टक्कर है. अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी भी हो रही है. एक तेरी एक मेरी यहाँ पर मैदान में कहानी चलती हुई गेंदबाजी के मोर्चे पर. अब देखेंगे तो स्वप्निल अभी भी तैयार है. ये 3रा ओवर प्रगति पर है. 2 विकेट के नुकसान पर 36 नए बल्लेबाज मैदान में जाते हुए AS दापोली की तरफ से रिजवान मैदान में जाते हुए. देखते रिजवान क्या करते. रिजवान सामने देखेंगे तो वेगवान गेंदबाज है, तो इसी तरह से रिजवान के लिए गेंदबाजी करने के लिए स्वप्निल तैयार है, जिन्होंने अभी भी एक विकेट चपकाया है. अब एक विकेट चपकाने के बाद उनका कॉन्फिडेंस लेवल देखेंगे तो कॉन्फिडेंस लेवल बढ़ चुकी है. अब यहाँ पर गेंद पूरी तरह से देखते हुए और गेंद देखने के बाद जरूर यहाँ पर वापस गेंदबाज के पास भेजते हुए गेंदबाज स्वप्निल ने जब तक इस गेंद को उठाया है, उठाने के बाद अब तैयार रहेंगे. सामने देखेंगे तो लेफ्ट हैंड बल्लेबाज है. ये सरदर्द वाली चीज है. लेफ्ट हैंड वाले बल्लेबाज को यहाँ पर गेंदबाजी करना आसान बात नहीं है, लेकिन ये बात अब इस गेंदबाज को करने की जरूरत है. बल्लेबाज तैयार है. रिजवान स्वप्निल की गेंद खेलने के लिए तैयार. इस बार ये देखिए हल्के हाथों से जरूर खेला है. अच्छी गेंद थी, उसका सम्मान किया और सम्मान करके हल्के हाथों से पूछ करके खुश रहे और खुश करके यहाँ पर 1 रन चुराया है. आखिरी गेंद थी 3री ओवर की और 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 37 रन. दोन एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. आफ्टर 3 ओवर लॉस ऑफ 2 विकेट 37 रन. पहले बल्लेबाजी करते हुए AS दापोली फाइटर्स. तर 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. अजून देखील 3 षटकाचा खेळ रिमेनिंग आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न असेल AS दापोली फायटर्स या संघाचा. तर त्याच वेळेला जर पंचांना देखील विनंती असेल की जास्तीत जास्त वेळ जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे, कारण दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला पहिली इनिंग समाप्त करणं बंधनकारक असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. पुढचा सामना असेल सुपर किंग्स दापोली बनाम DS स्पोर्ट्स दापोली. बोथ कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे आपण टॉच करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे या. सुपर किंग्स दापोली आणि त्याचबरोबर DS स्पोर्ट्स दापोली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. अर्थातची आगाऊ सूचना मात्र आपल्याला दिली जाते आहे गोलंदाजीसाठी कुणाला पाचारण केलं जाईल. आपण जर पाहिलं तर समोरच्या एंडकडनं म्हणजे अर्थातच तात्या दोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजीसाठी येतो एक नवीन गोलंदाज, एक उमदा गोलंदाज. अर्थातच गोलंदाज आहे
70 गोलंदाजीसाठी आलाय. अद्वैत मोहिते यांच्याकडून परेशच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अद्वैतकडून अद्वैत मोहिते परेशकरिता ही परभणी आहे. प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक. आणि त्या पारितोषिकाचा मानकरी परेश ठरेल का हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण 70च्या गोलंदाजीवरती षटकार मारणं एवढं सोपं नाही आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं 70 यांनी ब्लू ब्रिज एंडकडनं गोलंदाजी केली होती. तदनंतर मात्र जे 4थं षटक आहे ते हाताळण्यासाठी तो समोरच्या एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी आलाय. केवळ 4 ते 5 पावलांचं त्याचं बॉलिंग मार्क देखील आपल्याला पाहायला भेटतंय. पंचांच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करेल आणि त्याच्या समोर आहे डावखुरा फलंदाज. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधामध्ये नेमकी काय रणनीती असेल हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. 70चा या षटकामधला चेंडू मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे राहिलाय, परंतु जोपर्यंत चेंडूवरती येतोय वेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा वेगाने पूर्ण करण्याची आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 39 म्हणजे 39 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी आज सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात विदिशा चॅलेंजर संघासाठी डू ऑर डाय सामना असेल, कारण कालच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी गमावलेला आहे. त्याच्यामुळे टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये विदेशा चॅलेंजर संघाला चॅलेंज स्वीकारावं लागेल की आम्हाला सामना जिंकायचा आहे. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. टॉप एज घेतले चेंडूने. यष्टिरक्षकाच्या वरून चेंडू गेला आहे तो फर्स्ट स्लिपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परंतु इथे झेल मात्र झालेला नाही आहे. जीवनदान मिळाले आणि आता स्ट्राईकवरती येईल परेश. परेशच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र अद्वैत मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पारितोषिक पटकावण्यामध्ये परेश मोहिते यशस्वी ठरेल का? गेले अनेक वर्ष हा देखील काढू सातत्याने दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आज संधी आहे त्याला DPL पर्व 8 मध्ये पुन्हा एकदा आपल्यामधले जे टॅलेंट आहे ते क्रीडा रसिकांच्या समोर प्रगट करण्याची आणि ते टॅलेंट क्रीडा रसिकांच्या समोर तो सादर करेल का? परंतु समोर आहे 70, ज्या 70ने अनेक चांगल्या फलंदाजांना चारी मुंड्यात चित केलं. अनेक खेळाडूंची जर आपण बघितलं ज्यांनी भंबेरी उडवले, ज्याच्या गोलंदाजीची दहशत सातत्याने प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये राहिली आहे, तो गोलंदाज म्हणजे 70 आहे. आणि 70 स्वतःच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणाची चाचपणी करताना सजावट देखील करतोय. त्याला ज्या पद्धतीची फिल्डिंग अपेक्षित आहे त्या पद्धतीची फिल्डिंग तो सजावतोय आणि अर्थात तदनंतर मात्र तो गोलंदाजीसाठी तयार होईल. समोरच्या एंडकडनं तो गोलंदाजी करेल. अगोदर आपण बघितलं ब्लू ब्रिज एंडकडनं चांगली गोलंदाजी केली आहे. समोर आहे परेश मोहिते. यावेळेला फ्रंटफुटवरती गेलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. फाईन लेगमध्ये चेंडूला खेळून काढले जाते. क्षेत्ररक्षक बघा वेगाने चेंडूचा पाठलाग करत असताना, परंतु 2 धावा मात्र परेश मोहिते यांनी वेगाने पूर्ण देखील केल्या. संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावा झालेत 43 42 माफ करा 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. दुपारचं सत्र आपण सर्वजण आजमावतोय. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सुपर संडेचा दिवस आहे. त्याचबरोबर DPL पर्व 8चा ग्रँड फिनालेचा दिवस देखील असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील असंख्य क्रीडा रसिक आमच्या सोबत जोडले जातील. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. बॅकफुटवरती गेलाय. चेंडूला केवळ दिशा दिली आहे. चेंडू जाईल 1-2 बाउन्स सीमारेषा बाहेर. अजून एक खणखणीत चौकार आलाय. हा आहे परेश मोहिते ब्रँडेड चौकार. ही आहे परेशची खासियत. जर षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल परेशाला, परंतु षटकारापेक्षा जर चौकार आला तर तो देखील फार किमती असणार आहे. कॅश प्राइज आहे ते मी नंतर देखील प्राप्त करेल. इथे माझ्या संघाची गरज काय आहे? चौकार यायला पाहिजे, धावा वेगाने पुढे सरकायला पाहिजे. त्याच्यामुळे जसा चेंडू असेल तसा मी प्रहार करणार आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकवणार. हा तंत्र आणि मंत्र इथे परेश मोहिते यांनी अवलंबलेला देखील क्रीडा रसिकांना पाहायला भेटतोय. दर्दी क्रीडा रसिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना देखील आपल्याला पाहायला भेटतात. स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत जतीनजी साळगावकर असतील, अमित इंदुलकर आहेत, अमित बिन आहेत आणि त्याचबरोबर स्वप्नील शिंदे. हे जे 4 मंडळी आहे ज्यांच्या माध्यमातून गेले 8 पर्वामध्ये मी सातत्याने एक सर्वोत्तम स्पर्धा पाहत आलेलो आहे आणि त्यांना जर महत्त्वाची साथ जरी कोणी दिलेली असेल, मग आमचे राजेशजी घोसाळकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे मयूर शिंदे सर असतील, त्याचबरोबर मग आमचं बाबा पवार असेल, त्याचबरोबर आमचे साई आहेत, ही जी काही त्यांची जी मित्रमंडळी आहे त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगला सपोर्ट आमच्या या आयोजक मंडळीला नेहमीच प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे ही जी स्पर्धा आहे ना अमित सर, प्रत्येक पर्वामध्ये यशाच्या एका मोठ्या उंचीवरती पोहोचले. संघाची धावसंख्या झाली 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झाले. 70 मात्र गोलंदाजी करतोय. 70च्या या षटकामध्ये नक्कीच एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय, तो देखील परेश मोहितेच्या बॅटमधून. परंतु समोर आहे डावखुरा फलंदाज आणि या डावखुरा फलंदाज कशी बॅटिंग करेल बघा. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. चेंडू पडला, त्याचबरोबर रेड करता आलेला नाही आहे, थेट गेलाय चेंडू यष्टिरक्षक शैलूच्या हातामध्ये आणि शैलूने मात्र त्याची जी कामगिरी आहे ते चांगल्या पद्धतीने देखील पार पाडले. ही तर आहे खासियत. चांगल्या फलंदाजाची उडवतो मी बंबेरी, माझं नाव आहे 70.
सत्तार. आणि का मला म्हणतात दापोली टेनिस क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट, हे सत्तारने सिद्ध केले सातत्यानं. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, वा काय सुरेख गोलंदाजी, याला म्हणतात वेल्डन कामगिरी. अर्थातच षटक देखील संपलंय. तर बघा षटकाचा खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 48. 4 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. 48 धावा धावपलकावरती पूर्ण झालेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 धावांमध्ये किती धावा बनतील, अर्थातच पुढच्या षटकाचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी मात्र घेऊन जातोय माझे साथी कॉमेंट्रेटर अमित आदावडे यांच्याकडे. थँक्यू सर. पुन्हा एकदा तमाम या ठिकाणी मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे आम्ही दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये मनापासून स्वागत करतो. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 प्रथम फलंदाजी केली जाते. परेश अजूनही मैदानात आहे, रिझवान देखील ही मैदानात आहे. हे 5वं षटक पाहूया कोणाकडून या ठिकाणी केले जातं ते, कारण या 5व्या षटकात आपल्याला मोठे मोठे फटके पाहायला मिळणार आहेत, कारण हे 5वं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. या 5व्या षटकात धाबांचा पाऊस पडणार का? काल आपण पाहिलं तर चिपळूणच्या परिसरात मोठा पाऊस झाला, अलोरे परिसरात मोठा पाऊस झाला, दापोलीच्या परिसरात देखील 2 दिवसापूर्वी बहुधा पाऊस झालेला असावा असा अंदाज आहे. याचं कारण काय आहे तर जे सुरू असलेलं युद्ध आहे, या युद्धाचं कारण आहे. या युद्धाच्या साबटानंतर जे एक अनोखे अशा प्रकारचं अण्वस्त्र टाकलं होतं, ते अण्वस्त्राचं वैशिष्ट्य काय होतं तर आधी स्फोट झाला होता, प्रकाश आधी आला आणि नंतर मात्र त्याचा आवाज आला. हे एक अनोखी अशा प्रकारची स्फोटकाची निर्मिती करण्यात आली होती आणि अशा प्रकारचं स्फोटक टाकलं होतं आणि तदनंतर मात्र संपूर्ण जगावरती एक आगळवेगळं सावट आलं होतं. मात्र या सावटामधून सावरत असताना मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, खराब फेक आहे आणि खराब फेकीनंतर मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. या 2 धाबांनिशी संघ पोहोचतोय एकूण 50 या धावसंख्येवरती. अर्धशतक बरोबर या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती लावलं जातं. गोलंदाजी मार्क वरती असणार आहे तो गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील असणार आहे. स्वप्नीलचं मात्र हे 5वं षटक आहे, संघाकडून 5वं षटक आहे. फलंदाजी मार्क वरती परेश अजूनही या ठिकाणी खेळताना पाहतोय, ज्याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक अद्वैत मोहितेकडून प्रत्येक षटकाराकरिता. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा, अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा घुटनात एक तमाशा देख, इस तरह की ये बल्लेबाजी करते हुए, अच्छी बल्लेबाजी करते हुए अनूप कदम यांच्याकडून याच परेशकरिता, या चौकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक अनूप कदम यांच्याकडून, त्याचबरोबर अद्वैत मोहिते यांच्याकडून देखील परेशकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आहे. परेश मात्र या ठिकाणी ही परेशानी असणार आहे, कारण त्याच्यावरती पारितोषिक लावलं जात आहे. त्याच पद्धतीने तो फलंदाजी करतोय. आता मात्र त्याने एक चौका टोटवलाय. स्वप्नील सारख्या एका गुणवान अशा प्रकारच्या गोलंदाजाचा तो चांगल्या प्रकारचा खरपूस समाचार घेतोय आणि खरपूस समाचार घेत घेत 5व्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 54. एस दापोली फायटर संघाची. एस दापोली फायटर संघाचा परेश मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही फलंदाजी करतोय. तोच परेश ज्याने आता मागील चेंडूवरती एक जबरदस्त अशा प्रकारचा चौका टोटवलाय. त्या परेश करिता चेंडू टाकतोय तो स्वप्नील. ही गोलंदाजी केली जाते ती स्वप्नील कडून, ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा असणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू मात्र हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा स्क्वेअर लेग 5च्या वरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव देखील याच परेशच्या खात्यात पूर्ण होते. परेशचा हा खराब चेंडू, खराब फटका होता, खराब चेंडू हवेत होता. त्यात तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर असल्यामुळे या ठिकाणी चेंडू पकडू शकत नाहीये. मात्र या चेंडूवरती 2 धावा खर्च होत्या. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 56 या धावसंख्येवरती. 5वं षटक चालू असताना विदिशा या संघाचा स्वप्नील मात्र हा 5व्या षटकातला मारा करतोय. ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा असणार आहे. 10 ते 12 पालांचा रनअप घेऊन 5च्या बरोबर डाव्या चुकडून मारा पुढे सरतो. चेंडू या ठिकाणी मधली यष्टी उद्ध्वस्त करतोय. गोलंदाजाची दृष्टी होते यष्टी उद्ध्वस्त आणि परेश मात्र तंबूत परततोय. 3रा गडी बाद होतोय 56 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी करताना एस दापोली फायटर संघाचा ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पारितोषिक लावली होती, हा परेश मात्र तंबूत परततोय. आदरणीय श्रीयुत अनूप कदम, त्याचबरोबर अद्वैत मोहिते यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक होतं प्रत्येक षटकाराकरिता. त्याचबरोबर एका चौकाराकरिता अनूप कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक ज्याच्यावरती लावलं होतं तो फलंदाज तंबूत परततोय. त्याने केल्यात चौकार षटकाराच्या मदतीने एकूण धावा केल्यात त्या 15 आणि 15 धावाकडून तो तंबूत परततोय. त्याचं या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये स्वागत केले जाते टाळ्यांच्या गजरात आणि टाळ्यांच्या गजरात. एकूण त्याने चेंडू खेळले ते 7 चेंडू आणि 15 धावांची यावेळी खेळी केले. नवा फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजेच
प्रसाद पाहूया या ठिकाणी विजयाचा प्रसाद देणार का, तो प्रसाद तो दिला तर निश्चितपणे या ठिकाणी जमेची बाब ठरणार आहे. प्रसाद करिता स्ट्राईक एंड असणार आहे, स्ट्राईक एंडवरती तो प्रसाद जातोय, हळूहळू जातोय, मात्र त्यांनी जलद गतीने मैदानात जाणं फार गरजेचं आहे, कारण यानंतरचा तिसरा सामना आहे सुपर किंग्ज विरुद्ध DS स्पोर्ट्स. आपल्याला ही इनिंग संपल्यानंतर बरोबर टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं. स्वप्नीलने मात्र पहा एक चौकार खाल्ला होता, चौकार खाल्ल्यानंतर मात्र त्याने सांगितलंय की मीही चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे. त्यांनी मधली यष्टी उद्ध्वस्त केली. परेश सारखे एक आक्रमण करणाऱ्या फलंदाजाला मात्र त्याने तंबूत पाठवलंय. आता मात्र गोलंदाजी अचूक आणि तिकट मारा करणारा हा स्वप्नील करतोय. स्वप्नीलच्या या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. चेंडू मात्र पहा अकूट टप्प्याचा चेंडू होता, खाली राहिलेल्या चेंडूवरती मात्र छेडछाडी करता येत नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकच्या हातातून निसटतोय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या या ठिकाणी कायम असणार. 3 गाड्यांच्या मोबदल्यात एकूण धाव संख्या होते ती 56. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हात स्वप्नील सज्ज होतोय, कारण स्वप्नीलचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने एक गडी बाद केल्या, त्यानंतरच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकलाय. खेळण्याची जबाबदारी असणार ती प्रसादच्या खांद्यावरती. स्वप्नील मात्र हा चेंडू टाकतोय प्रसाद करिता. प्रसाद मात्र हा चेंडू जबरदस्त अशा पद्धतीने खेळतोय. त्या ठिकाणी चेंडू सीमा पार स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात या ठिकाणी चौकार येतोय आणि चौकारानंतर मात्र धावसंख्या जलद गतीने वाढते. शिवबाच्या छबा आणि इथे आल्या 6 धावा. अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा फटका, तंत्रशुद्ध अशा प्रकारचा हा चौकार येतोय आणि चौकारानंतर षटक देखील संपतंय. एकूण धावसंख्या होते ती 60. समोरच्या संघाची वाट लावण्याकरिता जी धावसंख्या आहे ती 60 या ठिकाणी नोंदवलेली आहे. या ठिकाणी वाट लावली जाते कधी पाहिजे. षटक क्रमांक 5 संपतोय. षटक क्रमांक 5 नंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 60. तर 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 60 धावा स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावांची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवलेली आहे. येणारे पुढचे चेंडू आहेत शिल्लक 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवतील हे देखील बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. तर गोलंदाजाची धुरा मात्र कुठल्या गोलंदाजावरती सुपूर्द केले जाईल हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच पुढचं जे षटक असेल तर फार निर्णायक असेल. इथे जास्तीत जास्त 10 ते 15च्या आसपास रोखणं गरजेचं असेल फलंदाजाला. अन्यथा जर इथे मोठी धावसंख्या उभारली गेली तर विदिशा चॅलेंज संघासाठी ते एक मोठं चॅलेंज देखील असणार आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर नेक्स्ट सामना जो असणार आहे, पुढचा जो सामना असेल सुपर किंग्ज आणि DS स्पोर्ट्स दापोली. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की ज्यावेळेला हा सामना पहिल्या इनिंगसाठी थांबेल त्यावेळेला आपल्याला समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल देखील करायचा. डावखुरा फलंदाज सज्ज आहे. गोलंदाजीसाठी नेमकं कुणाला पाचारण केलं जाते ते देखील बघणार आहोत. समोरच्या बाजूनं म्हणजेच तात्या दोंडू बाकर एंडकडनं गोलंदाज सज्ज होईल वज्जात आणि वज्जातला सामोरा जाईल डावखुरा फलंदाज. ज्याने बराच वेळ आपण बघितलं की अतिशय टिचून अशी फलंदाजी देखील केलेली आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेली आहे. नॉन स्ट्राईक मार्कवरती देखील तेवढा दर्जेदार फलंदाज देखील क्रीडा रसिकांना पाहायला भेटू शकतो. वज्जाच्या समोर मोठे चॅलेंज असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाला कमी धावेमध्ये रोखायचं आहे. आतापर्यंत 5 षटकांमध्ये तब्बल 60 धावा बनवल्यात. खूप मोठमोठ्या इमारती देखील उभ्या केलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाने. तरी ही जी इमारत आहे ती छोट्या उंचीची बनवण्याचा प्रयत्न मात्र कोणीतरी गोलंदाज करताना देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. बॅटल मात्र खऱ्या इंटरेस्टिंग देखील होताना पाहायला भेटतंय. आणि वज्जात याच्यासाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला मात्र फटका प्रॉपर आहे. यस बिग हिट. चेंडू सीमारेषा पार षटकार आलाय. वज्जाचं मात्र षटकाराने स्वागत केलंय. हा आहे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. वा काय बॅटिंग आपल्याला या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. बॅट्समनचा आत्मविश्वास मात्र दुणावलेला आहे. संघाची धावसंख्या 66 पर्यंत पोहोचते. आम्ही सर आज झंझावात जर असा सुरू राहिला तर मला वाटतं किमान तरी 80-85च्या आसपास धावा स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला भेटेल. सुरुवात चांगली झाली आहे. प्रॉपर टायमिंग होता. चेंडू मात्र सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. हवेची देखील साथ आपल्याला पाहायला भेटे, कारण दुपारचं सत्र आहे. हवा देखील कुठेतरी सोबतीला आपल्याला पाहायला भेटे. सायंकाळच्या सत्रामध्ये या दिशेला चेंडू फार मोठे जात नाही आहेत आणि त्यावेळेला फलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट असं. सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने षटकार आणि चौकारांचा पाऊस मात्र इथे नक्कीच दापोलीच्या आझाद मैदानावरती पडू शकतो आणि इथे वज्जात सज्ज होतोय. पुढचा चेंडू असेल परंतु पाय घसरलाय. अर्थातच वैयक्तिक जीवनामध्ये तुमचा पाय घसरला तर बॅकफुटवरती जाल आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील जर तुमचा पाय घसरला तरी देखील तुम्ही बॅकफुटवरती जाल. म्हणजे स्वतःवरती कंट्रोल ठेवणं मात्र फार महत्त्वाचं असणार आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या मित्रांनो, आयुष्यात कष्टाला संघर्षाला पर्याय नाही आहे आणि जर तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय राहत नाही आहे. बघा यश तुम्हाला भेटू शकतं, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. विकेटचं होईल पतन. 200 रुपयाचं
कॅश प्राइज मिळालंय. वज्जाद याला वेल डन, जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे कोणत्याही गोलंदाजासाठी अगोदरच्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर विकेट घेणं फार डिफिकल्ट होतं, परंतु इथं चांगलं कमबॅक देखील आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 66 या धावसंख्येवरती अजून एका विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. या खेळाडूकडे देखील प्रगल्भता आहे, याच्याकडे देखील खऱ्या अर्थानं पोटेन्शियल आहे. या खेळाडूला त्रिवेणी गावतळे संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. आपल्याला माहिती आहे की तो असोण गावातून बिलॉंग करतो. त्रिवेणी गावतळे संघाकडनं तो सातत्यानं खेळतो. अनेक व्यावसायिक संघाकडनं देखील तो खेळलेला आहे. अनेक शहरी क्रिकेट देखील त्याने खेळलेला आहे. तर जबरदस्त एक्सपिरियन्स देखील त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या मॅचमध्ये तो देखील एक उर्वरित काही चेंडूवरती मोठमोठे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न करेल. तर स्ट्राईकवरती आता मात्र जर तुम्ही बघितलं तर बॅट्समन आहे स्ट्राईकवरचा प्रसाद आहे आणि ते 4 धावांचा प्रसाद देईल, 6 धावांचा प्रसाद देईल. नेमका किती धावांचा प्रसाद वाटतो हे देखील बघणं गरजेचं आहे. परंतु त्याच वेळेला वज्जात मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक केले, त्याने विकेट घेतली आहे. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर विकेट घेतल्यानंतर त्याचा देखील आत्मविश्वास दोनावलेला पाहायला भेटतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर डीपला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 67 रन्स आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत. तर त्याच वेळेला नवोदित खेळाडू रामा खेडेकर जो स्ट्राईकवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. पुढच्या 3 चेंडूवरती रामा खेडेकर यांच्या बॅटमधून किती धावा येतील. मला वाटतं एखादा षटकार आला किंवा चौकार आला तरी एक समाधानकारक धावसंख्या AS दापोली स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून इथे उभारली जाऊ शकते. विदिशा चॅलेंजर संघाला कमी धावांमध्ये रोखणं ते देखील त्यांच्यासमोर नंतर चॅलेंज असणार आहे. अर्थात जर आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये देखील एक महत्त्वाची मॅच आपल्याला शिंदे पार्टर्स पाडले पार्टर्स संघाकडे देखील पाहायला मिळाली आणि ज्यावेळेला चेसिंग करण्याचा प्रयत्न होता त्यावेळेला शिंदे पार्टर्स संघाने शेवटच्या षटकामध्ये आम्ही सर सामना जिंकलेला होता. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. वा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अपील देखील केलंय आणि रामा खेडेकर यांना परतावा लागेल. वज्जात याच्या खात्यामध्ये अजून एका विकेटची नोंद घेतली जाते आणि तब्बल आतापर्यंत 400 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालंय. वेल्डन, चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. तर आहे विदिशा चॅलेंजर संघाचा ब्रँड गोलंदाज, नाव आहे वज्जात. कामगिरी त्याने केले अप्रतिम आणि 2 फलंदाजांना या षटकामध्ये पाठवले डकआउटच्या विश्रांतीला. काय भन्नाट गोलंदाजी, वेगावरती स्वार झाला. फलंदाजाला मोठा फटका खेळण्यामध्ये आलेला अपयश आणि सातत्यानं या षटकामध्ये 2 खेळाडू डकआउटच्या विश्रांतीला परतले देखील. हीच तर खासियत आहे. म्हणजे ज्यावेळेला मला दबावामध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली मी दबाव निर्माण केलाय फलंदाजावरती हे सांगण्याचा प्रयत्न मात्र अमित सर वज्जात यांनी केलाय. कौतुक करावं लागेल कारण शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं. प्रेशर गोलंदाजावरती असतं, फलंदाज तुटून पडत असतात आणि अशा मोमेंटला जी वज्जातची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, वा कौतुक तर नक्कीच होईल. नक्कीच दबावाचं वर्णन केलं ना, कुणाच्या दबावाखाली ना कुणाचा प्रभाव, आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार तो गोलंदाजी करतोय. तोच वज्जात ज्याने आतापर्यंत 400 रुपयाचं मानकरी ठरलाय कारण त्याने 2 गडी बाद केलेत. त्या प्रत्येक खेळाडू बाद केल्यानंतर त्याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक होतं गोलंदाजी मार्कवरती. ज्याने 2 गडी बाद केलेत अशा प्रकारचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बरोबर अनंत त्या बाकर एंडकडून हा मार्क करणार आहे. 10-12 फलंपेक्षा अधिक रन घेऊन 50च्या बरोबर डाव्याकडून मार्क करतोय. फलंदाजी मार्कवरती असणारा तो फलंदाज पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी याच वज्जात खांद्यावरती आहे. हा चेंडू मात्र निश्चितपणे हवेत, त्याकडे कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षकावरून चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने, चेंडू सीमा पार, चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय. एकूण धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली आहे ती म्हणजेच 71. विजयाचं अंतर या ठिकाणी जर तुम्हाला चाखायचं असेल तर ही 71 धावसंख्या पुरेशी आहे. तर नक्कीच या ठिकाणी क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ असतो. जेवढी जास्तीत जास्त धावसंख्या उभारली जाईल तेवढीच तुमच्या संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही 71 धावा बनवू शकता तर प्रतिस्पर्धी संघ देखील बनवू शकतो. जे चौफेर फलंदाजी तुम्ही केली आहे ती फलंदाजी ते देखील करू शकतात. त्याच्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील मला वाटतं तेवढ्या फार महत्त्वाच्या असतील ते AS दापोली फायटर संघाच्या दृष्टीनं. तर यावेळेला मात्र वज्जात पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजीसाठी चेंडू सुरेख टाकलाय. डॉट चेंडूची सांगता होत असताना आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 6 देखील संपलंय. निर्धारित 6 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र झाले 71. 72 धावांचं सेट केलेलं टार्गेट. पुढचा सामना असेल सुपर किंग्स दापोली DS स्पोर्ट्स दापोली. बोथ कॅप्टन्स आपल्याला विनंती करतोय
आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे या. चला टॉस करायचं आहे आपल्याला, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. सुपर किंग्स दापोली, DS स्पोर्ट्स दापोली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल. आम्ही सर या ठिकाणी इंटरेस्टिंग सामना आपल्याला पाहायला भेटतोय. याच्या अगोदर सकाळच्या सत्रामधला सामना पहिला 57 धावांचं टार्गेट होतं, विजयी उद्दिष्ट सहजरित्या पार केलं. परंतु या मॅचमधलं जर टार्गेट आपण विचारात घेतलं तर 72 धावांचं टार्गेट आहे. समोर AS दापोली फायटर्ससारखा बलाढ्य संघ आहे. विदिशा चॅलेंजर संघाला एक मोठं चॅलेंज स्वीकारावं लागेल. 72 धावांचं जे विजयी लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी मात्र त्यांना संघर्ष करावा लागेल. आयुष्यात जर संघर्ष करण्याची वेळ आली तर निराश होऊ नका, कारण परमेश्वर एक असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो. इथे तुमच्यासमोर चॅलेंज निर्माण केलं आहे, अर्थात तुम्ही तो संघर्ष करू शकता. तुमच्याकडे ती प्रतिभा आणि गुणवत्ता नक्कीच आहे. नक्कीच ही गुणवत्ता सिद्ध करायची आणि स्वतःला प्रसिद्ध व्हायचं. कुठे? tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती, कारण tenniscricket.inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी प्रक्षेपित करतोय. तब्बल पहा 150 पेक्षा अधिक देशांमध्ये आपण हे थेट प्रक्षेपण पाहू शकता, केव्हाही कधीही आणि कुठेही पाहू शकता. मात्र प्रथम फलंदाजी करताना AS दापोली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 अशी धावसंख्या होते. 72 धावांचं उद्दिष्ट असणार आहे विदिशा चॅलेंजर्स या संघाकरिता. निश्चितच यानंतरचा सामना सुपर किंग्स वर्सेस DS स्पोर्ट्स. आपण टॉस करता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. त्याचबरोबर AS दापोली फायटर्स क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. साहिम रकांगे यांच्याकडून या बज्जात करिता जे पारितोषिक आलं होतं, हे पारितोषिक स्वीकारण्याकरिता मी वज्जातला विनंती करणार आहे. आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. वज्जात अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी, अतिशय चांगल्या प्रकारचं षटक, शेवटचं षटक टाकलं होतं. या षटकात त्यांनी पहा एकूण गडी बाद केलेत ते 2 आणि धावा खर्च केलेत त्या 11. शेवटच्या सेकंडल्या चेंडूवरती एक चौकार आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर एक मध्यंतरच्या दरम्यान एकेरी धाव. पंड्याचं शेवटच्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत या वज्जातने 2 गडी बाद केलेत. त्यामुळेच या ठिकाणी त्याच्याकरिता एकूण 400 रुपयांचं पारितोषिक श्रीयुत रखांगे यांच्याकडून. वज्जात आपण समालोचन कक्षाच्या दिशेने या. वज्जात कॉंग्रॅच्युलेशन. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. AS दापोली आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. विदिशा आपण लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज देखील मैदानात पाठवायचे आहेत. संकेत गुहागरकर यांच्याकडून स्वप्नील करिता देखील 200 रुपयांचं पारितोषिक होतं. स्वप्नील आपण ही व्यासपीठावरती यायचंय. वज्जात व्यासपीठावरती येतोय, त्याला या ठिकाणी हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये एक नवोदित अशा प्रकारच्या खेळाडूला या ठिकाणी श्रीयुत रखांगे यांच्याकडून 400 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे. एकूण 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकं आहेत. या 6 षटकांमध्ये एकूण 72 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे, तो म्हणजेच विदिशा चॅलेंजर या संघाकरिता. हे 72 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. माझ्या बरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असतील ते स्वप्नीलजी आणि शैलू, त्याचबरोबर सुमेध अशा प्रकारची जोडी या ठिकाणी मैदानात असणार आहे. शैलू आणि सुमेध ही जोडी मैदानात आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला हा आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. सुपर किंग वर्सेस DS स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करता लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. DS स्पोर्ट्स चला समालोचन कक्षाच्या दिशेने या. सुपर किंग लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाच्या समोर टॉस करता घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. मनोज पवार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. समोर मात्र सुमेध असणार आहे. बरोबर ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा असणार आहे. ब्ल्यू ब्रिज एंडचा मारा पाहूया कशा पद्धतीने सुसला जातो तो याच सुमेध कडून. हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं ही सलग पॉवर प्लेची असणार आहेत. कमी पावलांचा रनअप घेणार आहे. पंचाच्या बरोबर डाव्या चुकडून मारा करणार. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकतोय तो गोलंदाज आणि या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे.
जबरदस्त जलद गतीने बॅट फिरवली आहे आणि त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात या ठिकाणी एकेरी धाव या सुमेधच्या खात्यात जाते. स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं देखील खातं उघडतोय. 72 धावांचा त्याला पाठलाग करायचा आहे आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती ही एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने त्या निश्चितच उभारी येणार आहे, कारण पहिला चेंडू बॅटवरती येणं फार गरजेचं असतं आणि तसं मात्र यात सुमेधने केलंय. शैलेश पाहूयात अशा प्रकारची कामगिरी करतो का, की या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती वीरेंद्र सेहवाग सारखा चौकार षटकार ठोठावतो का. कारण वीरेंद्र सेहवागने एक चांगल्या प्रकारची टेनिस सीझन मध्ये म्हणजेच लेदर बॉल मध्ये जी कसोटीची मॅच असते, या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी, जलद गतीने कशा प्रकारची फलंदाजी करायची असते, पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार ठोठावून आपला या ठिकाणी जो खेळ आहे तो प्रकट केला होता. आता मात्र या ठिकाणी निश्चितच पाहायचं आहे, खराब मारा आहे, जमिनीला होत आहेत हात समांतर, धाव येते अवांतर, अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 5, एकूण धावसंख्या होते ती 2. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातला मारा मात्र या ठिकाणी करतोय तो पवार मात्र खराब मारा करतोय. पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा प्रहार होता, जलद गतीने बॅट फिरवली होती, तितक्याच वेगाने चेंडू बरोबर लॉंगॉनच्या हातात गेला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय आणि क्षेत्ररक्षणानंतर मात्र ही एक धाव खर्च करतोय. आता मात्र खराब मारा या ठिकाणी पाहायचंय, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एक चांगल्या प्रकारचा अशा प्रकारचा मारा म्हणावा लागेल तो याच गोलंदाजाकडून केला जातोय. मनोज मात्र मारा करतोय, एकूण मनासारखा मारा करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही पंच दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत या संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे अशा प्रकारचे पंच या DPLच्या निमित्ताने आपण पाहतो, म्हणजे दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो मनोज पवारचा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरतून तो या ठिकाणी गोलंदाजी करतो. अतिशय सुरेख चेंडू फलंदाजाला या ठिकाणी समजत नाहीये, यष्टिरक्षकाच्या हातात जातो, यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, निर्धाव चेंडू टाकला जातोय तो मनोजकडून. एक चेंडू निर्धाव करण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पंचांच्या बरोबर बाजूने डाव्या बाजूने मारा करणारे, पंचांना पार करून टाकलेला चेंडू, या चेंडूवरती शैलेश मात्र पाहूया आता देखील त्याला चांगल्या प्रकारे फटका मारता येत नाहीये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव याच शैलेशच्या खात्यात जाते. शैलेश पहा अजूनही चाचपडत या ठिकाणी फलंदाजी करते. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात मात्र हवेतून जरी खेळला तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. अशा वेळेला मात्र या शैलूच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. पवार मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने मोठे फटके मारण्याची संधी दिलेली नाहीये. आता मात्र स्ट्राईक रोटेट होतं. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर शैलेशचा साथीदार म्हणजेच सुमेध या ठिकाणी स्ट्राईक खेळला जातं. सुमेध मात्र पहा एक चांगल्या प्रकारचा फटका खेळतो, कोणत्या प्रकारची ताकद लावत नाहीये, बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यातून हा पहिला चौकार ठोठावण्याचा बहुमान याच फलंदाजाच्या खात्यात जातो. एका चौकाराने जलद गतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजेच 7. निश्चितच एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. धावसंख्या 7 झालेली आहे, विजय प्राप्त करायचा आहे. 71 धावा या ठिकाणी धावफलकावरती रचल्या होत्या. 72 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे. त्याकरिता पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या होते बिनबाद 7. खेळण्याची जबाबदारी असणार आहे त्याच्याने. आता एक जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केला, चौकार ठोठावलाय. चौकार ठोठावणारा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो मनोजचा पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळला जातो. तो याच फलंदाजाकडून फलंदाज मात्र पहा आक्रमण करतोय. आक्रमण केल्यानंतर पुढचा चेंडू टाकला जातोय. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे. पंचांकडून इशारा येतोय, षटक संपल्याच ही खूण होते, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ जमतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते बिनबाद 7 अशी धावसंख्या होते. जर तो चौकार आला नसता तर मात्र या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. दबाव तंत्र या ठिकाणी अवलंबाचा प्रयत्न केलाय तो याच मनोजने अतिशय चांगल्या प्रकारे तिखट मारा करत समोरच्या या ठिकाणी दोन्ही फलंदाजाला जखडण्याचं काम केलं होतं. एका चेंडूवरती एक मोठा फटका आला होता, चौकार आला होता. त्यानंतर मात्र एकूण धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या होते. तर या ठिकाणी विनंती आहे, ग्रुप डिस्कशन नो अलाउड इयर, आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होती आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे.
केवळ 7 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला ऑफसाईड रिझनमध्ये. चांगली बॅटिंग विशेषतः सुमेध यांनी सादर केली आहे. शैलूला मात्र देखील एक चांगली बॅटिंग सादर करणं फार महत्त्वाचं असणार आहे. तर गोलंदाजीसाठी कुणाला पाचारण केलं जातं हे देखील बघूया आपण. समोरच्या एंडकडनं म्हणजे स्वर्गीय तात्या दोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्या समोर असणार आहे तो शैलूसारखा एक दिग्गज खेळाडू, एक बलाढ्य खेळाडू. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज सज्ज होईल. रुपेश गोलंदाजीसाठी सज्ज होताना देखील बघायला भेटतोय. ज्या रुपेशने सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं झाला, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून पहिला चेंडू स्वैर आलाय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडली आहे आणि धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना धावा झाल्यात बिनबाद 8. अशा पद्धतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 72 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे आणि विजयी उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये किमान 1 ते 2 चौकार मारावेच लागतील. यावेळेला अकोटाप्याचा चेंडू, वा काय सुरेख फटका मारलाय. टायमिंग प्रॉपर आहे, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगाने राम पाम पाम सीमारेषा बाहेर हा आलाय. दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड अजून एक चौकार. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. कधी सुमेध वरचढ ठरतोय तर कधी शैलू देखील एक बहारदार खेळी सादर करत असताना प्रॉपर टायमिंग, कलात्मक फटका होता, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि त्याच जोरावरती मिळाले 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावा झालेत यावेळेला मात्र 12, बिनबाद 12. आपण जर सरासरीचा विचार केला आम्ही तर प्रत्येक षटकामागे किमान 12 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाची सरासरी आता पूर्ण झाली आहे, म्हणजे ह्या षटकाच्या समाप्तीनंतर किमान तरी 23 ते 24च्या आसपास धावसंख्या स्कोअर बोर्डवरती उभारणं गरजेचं आहे. समोर जर गोलंदाजाचा जर विचार केला तर तो आहे रुपेश आणि फलंदाज आहे शैलू. या दोघांमधलं जे बॅटल आहे ते फार महत्त्वाचं असेल. लक्षवेधी अशी लढत या दोन संघांमध्ये. विदिशा चॅलेंजर संघाला मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकावा लागेल. या स्पर्धेमध्ये त्यांचं जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुमचा जो आत्मविश्वास आहे त्याची उंची वाढवावी लागणार आहे. संघर्ष केल्यानंतर मिळतं ते यश आणि ते यशासाठी तुम्हाला मात्र प्रचंड परिश्रम घ्यावे लागतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख आहे. गली रिजनमध्ये चेंडूला खेळून काढले जाते. त्या ठिकाणी आहे स्वतः क्षेत्ररक्षक मनोज पवार. मॅन फॉर मुरुडमधून बिलॉंग करतो तो आणि दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती गेल्या अनेक वर्ष तो सातत्याने प्रोफेशनल क्रिकेट देखील खेळत आलेला आहे. एक मोठं नाव आहे. चांगली गोलंदाजी देखील तो करतो, चांगली बॅटिंग देखील तो करू शकतो, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही आहे. त्याच्याकडनं गोलंदाजी मात्र सातत्याने चांगली होताना आपण पाहिले. पहिलं पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं, केवळ 7 धावा दिल्या. एक चौकार आला नसता तर धावसंख्या अजून देखील कमी आपल्याला पाहायला मिळाली असते. हा चेंडू सुरेख टाकलाय आणि त्याच वेळेला मात्र थोडासा लेटकटचा देखील आपल्याला प्रत्यक्षिक पाहायला मिळालं. एक सिंगल धाव पुन्हा एकदा आपल्याला धावफलकावरती जोडली जाताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 14 झालेली आहे. संघर्ष करावा लागेल. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी रामराज्य निर्माण केलं, परंतु हे रामराज्य निर्माण करण्याच्या अगोदर त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. संघर्ष तुम्हाला देखील करावा लागेल या ठिकाणी विजयी लक्ष्य गाठायचं असेल तर. बघा हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झाला आहे. पंचांचा इशारा आहे. पुन्हा एकदा एक अवांतर धावफलकावरती जोडली जात असताना अतिशय चांगली बॅटिंग सादर करणं शैलूच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. शैलू मात्र जर आपण बघितलं तर कुठेतरी तालासुरामध्ये येण्यासाठी अजून देखील झगडताना आपल्याला पाहायला भेटतोय, संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतोय. कधी काळी अतिशय आक्रमक असा फलंदाज म्हणून देखील त्याचा बोलबाला राहिला. यावेळेचा चेंडू पूल करायचा आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे, फटका फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील झाले. सातत्यानं येणारे डॉट चेंडू, कुठेतरी दबाव तंत्र देखील आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं धक्के द्यायचे, चेंडू डॉट टाकून अशा पद्धतीची रणनीती आपल्याला पाहायला भेटत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. तर त्याच वेळेला रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतं राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा चेंडू काय सुरेख टाकलाय. भन्नाट वेग आहे. टापा पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहिलाय. फलंदाज शैलू झालाय बेट आणि पुनश्च एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते रुपेश यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहिली आहे. यानंतर होणारा सामना असेल सुपर किंग्स आणि DS स्पोर्ट्स दापोली. बोथ कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की चला या टॉच करण्यासाठी आपल्याला कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे, आपण टॉच करतोय. सुपर किंग लवकरात लवकर आपण या ठिकाणी बरोबर मंचाच्या समोर यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ आपल्या प्रतीक्षेत. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार. पंचांकडे दात मागितले जाते मात्र दात फेटाळली जाते, कारण हे पंच पाहिले तर तटस्थ अशा प्रकारचे पंच आहेत. पंचांकडून अखेरीस या ठिकाणी
एकूण धावसंख्या होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 अशी धावसंख्या होते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकं आहेत. शैलेश आणि सुमित अशी जोडी मैदानात असणार आहे. सुमितकडे मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्याची संधी असणार आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळायचा अशा प्रकारची रणनीती होती. बॅकफुटला गेला होता चेंडू, बॅटची कडा घेऊन गेलाय आणि चौकार येतोय. चौकारच्या नंतर मात्र धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो मनोज पवार. फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो फलंदाज ज्याने एक चौकार ठोठावलाय, आत्मविश्वास दुणावलाय आणि आत्मविश्वास दुणावल्यानंतर तो फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे, हवेत जरूर आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या म्हणजे सुमेधच्या खात्यात दुहेरी धाव जाते. एक तंत्रशुद्ध अशा प्रकारचा फटका होता. कोणत्याही प्रकारची त्याने चूक केलेली नाहीये. जरूर हवेत होता परंतु त्याने बरोबर या ठिकाणी गॅप शोधले. गॅप शोधून मात्र 2 धावा आपल्या संघाच्या खात्यात नोंदवल्यात. त्यानंतर मात्र पवार ही गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. ब्ल्यू ब्रिज एंड करून हा मारा असणार आहे तो बरोबर या पवारचा. पवार मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च करतो ते. सुमेधने मात्र या चेंडूचा चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय. त्या ठिकाणी एकेरी धाव निश्चितपणे त्याच्या खात्यात जाते. पहा या आधीच्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतरच्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होणार आहे. स्ट्राईक वरती शैलेश जाणार आहे. शैलेशने मात्र एकूण चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम केलेलं आहे. इथे मात्र चौकार षटकारांची गरज आहे. चौकार षटकार जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत उद्दिष्ट मात्र या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला विजय साकारता येणार नाहीये. आपण ही स्पर्धा यूट्यूब चॅनल tenniscricket.in वरती देखील कुठेही कोणत्याही जगाच्या पाठीवरच्या देशातून पाहू शकता. मात्र ज्या देशांमध्ये यूट्यूब वरती बॅन आहे त्या देशातून मात्र पाहता येणार नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी अमित सर बघा, अनेकांचे दूरध्वनी आलेत, अनेकांचे भ्रमणध्वनी देखील आलेत आणि अनेकांनी या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिल्यात. टेनिस क्रिकेट जगतातला बाहुबली सुमित ढेकळे यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. अर्थात त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद असेल, कारण ही स्पर्धाच या ठिकाणी दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आहे. सुमित ढेकळे यांचा शुभेच्छा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतोय. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज हाच पवार. या ठिकाणी पाहायचं आहे एक दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आहे. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय आणि बीट झाल्यानंतर मात्र हा एक चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज यशस्वी ठरतोय. फलंदाज पहा या ठिकाणी पूर्णतः आश्चर्यचकित झाला होता. त्याला कोणत्या प्रकारचा चेंडू हे देखील समजलेलं नाहीये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी 5 चेंडू डॉट टाकलेत ते म्हणजेच याच मनोज पवारने. अतिशय सुरेख चेंडू, या ठिकाणी खराब फटका, खराब फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय. मैदानात डॉन कोण आहे तर या ठिकाणी आपण मनोज पवारला पाहतोय. मनोज पवारने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. आता जो फलंदाज बाद झाला त्याने एकूण 6 चेंडू सलग डॉट खेळलेत आणि 6 चेंडू डॉट खेळून तो तंबूत परतले. त्याने धावा केल्या त्या 11 आणि 11 चेंडू मध्ये 6 धावा या ठिकाणी जमा करून तो तंबूत परतलाय. आता मात्र या ठिकाणी नवा फलंदाज मैदानात जातोय. चर्चा सत्र या ठिकाणी रंगतोय. आकाश हा नवीन फलंदाज मैदानात जातोय. चला आपण आपापल्या जागेवरती चला. अक्षय हा नवा फलंदाज असणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 72 धाबांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 30 संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या नोंदवली जाते ती म्हणजेच 22. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावा झालेत 22. येणारे चेंडू 18 शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजून देखील एक मोठी धावसंख्या इथे तुम्हाला पूर्ण करावी लागेल. 72 धावांचं जे टार्गेट आहे म्हणजे 50 धावा अजून देखील तुम्हाला धावफलकावरती जोडाव्या लागतील जर तुम्हाला विजय लक्ष्य गाठायचा असेल तर. परंतु टार्गेट आहे, जी टास्क आहे ती मला वाटतं थोडीशी डिफिकल्ट आहे आणि या अवघड धावांचा पाठलाग करत असताना, आव्हानाचा पाठलाग करत असताना तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हा केवळ विजय असतो, परंतु असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. तुम्हाला इतिहास मात्र निर्माण करावा लागेल. गोलंदाजीचा जर विचार केला तर स्वर्गीय तात्या दोंडू बाकर एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना रुपेश आणि
आणि त्याच्या समोर आहे बिनीचा सिलेदार म्हणजेच सुमेध आहे, छोट्या उंचीचा खेळाडू. सुमेधसाठी टाकलेला चेंडू यावेळेला मात्र सुरेख फटका मारला ऑफ साईडला. कव्हरच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे रामा केडेकर. जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव नक्कीच भेटेल आणि एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक रुटेड होते. आता मात्र जर आपण बघितलं तर दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली अक्षय सज्ज होत असताना स्ट्राईकवरती ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे प्रगल्भता आहे आणि बुद्धिमत्ता देखील आहे, याचा सुरेख संगम त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये देखील काही अंशी त्यांनी मोठे फटके देखील खेळले. आजच्या दिवसामध्ये त्याचा जो संघ आहे तो टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करतोय आणि या संघर्षाच्या मोमेंटमध्ये त्याच्याकडून एक चांगली बॅटिंग मात्र संघ मालकाला अपेक्षित नक्कीच आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, यावेळेला चेंडू चाललाय लांब लांब लांब, षटकार. धन्यवाद. तर या ठिकाणी चेंडू टाकलेला आहे बघा मैदानामध्ये, घ्यायचा आहे तो आपण. तर अमितसर संघर्ष करावा लागेल. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ज्यावेळेला पहिल्यांदा 4 चाकी गाडी खरेदी केली त्यावेळेला बँकेकडून 40,000चं कर्ज घेतलं आणि आज तेच भारतरत्न सचिन तेंडुलकर BMW ब्रँड अँबॅसिडर आहेत. म्हणजे माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो. इथे षटकार आला अक्षयच्या बॅटमधून, कदाचित हा मॅचला कलाटणी देणारा षटकार ठरेल का हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग असेल. या षटकामध्ये अजून पुढे जर 2 षटकार आले तर मला वाटतं सामना फिरेल विदिशा चॅलेंजरच्या बाजूने देखील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील कारण यशाकडे पोहोचण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जो काही तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे तो स्वतःच्या हिमतीवरती संघर्ष करावा लागेल. स्वतःच्या मनगटावरती ज्याला विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधी भीती वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती देखील कधीच करत नाही. रुपे सज्ज होईल. यावेळेला मात्र बॅक टू बॅक मोठा फटका आलाय. यस, सो फेअर बॅटिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर भावेश पवार यांचं नाव कुणाला माहिती नाही आहे मित्रांनो. ज्यांनी टेनिस क्रिकेट पाहिलंय त्यांच्या तोंडावरती एकच नाव तरळतं, सर भावेश पवार यांचं. परंतु दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती सद्यस्थितीमध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय तो खेळाडू आहे अक्षय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर विदिशा चॅलेंज संघाचा मात्र आत्मविश्वास दुणावलेला आहे. या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅचचं चित्र पलटेल मित्रांनो. काय जबरदस्त कमबॅक करून दिलाय अक्षयाने. व्हॉट अ ब्रिलियंट, व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय यांच्याकडून गोलंदाजावरती तुटून पडलाय. मॅक्सिमम स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक चेंडू चाललाय. दापोली दाबोड खरंच गाणं चांगलं वाजवलंय. कोणाची चर्चा होते तर अक्षयची चर्चा होते. आणि सर याच अक्षयसाठी तब्बल 500 रुपयाचं क्रॅश प्राइस आलंय आदरणीय रवींद्रजी सातनाक साहेब यांच्याकडून, जे की संघ मालक आहेत. आपण चर्चा केली की या षटकामध्ये जर 3 षटकार आले तर काय होईल. अर्थातच सामन्याचं चित्र बदलेल आणि सर अक्षय यांनी खऱ्या अर्थानं आताशी इनिंग सादर केले. तुम्ही म्हटलं होतात की 2 दिवसापूर्वी दापोलीमध्ये पाऊस पडलाय की काय, परंतु 2 दिवसापूर्वी नाही पडला. आज खऱ्या अर्थानं इथे षटकारांचा पाऊस पडतोय आणि याची डोळा आपण ते चित्र देखील पाहतोय. वा काय भन्नाट फलंदाजी केली आहे. वार पे वार और पलटवार करते हुए ये अक्षय अब भी अच्छी बल्लेबाजी करते हुए, क्योंकि इनके बल्ले से लगातार 3 छक्के आ चुके हैं. छक्के 3 जुड़ने के बाद कुल मिलाकर रन संख्या 72 रनों का पीछा करते हुए 41 रन अभी भी देखेंगे तो अच्छी बल्लेबाजी करिए. सटीक यहाँ पर बल्लेबाजी करते हुए और गेंदबाजी देखेंगे तो महंगे साबित होते हुए गेंदबाज, ये गेंदबाज
रुपेश आहे. रुपेश देखते किस तरह की गेंदबाजी करते. मित्रांनो जर पाहिलं तर रुपेश एक महागडं अशा प्रकारचं षटक टाकतोय. समोर मात्र अक्षय एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून सलग 3 षटकार आलेत आणि चौफेर अशा प्रकारचे फटके होते. अशा प्रकारचा अक्षय जो बलवान गुणवान अशा प्रकारचा फलंदाजी करणारा विस्फोटक अशा प्रकारचा फलंदाज, दापोलीतील एक नामवंत अशा प्रकारचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय. रुपेश मात्र गोलंदाजी करतोय. महागडी अशा प्रकारची गोलंदाजी, अतिशय सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळतोय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय, एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. मात्र या आधीचे 3 चेंडू पाहिले तर मोठे मोठे अशा प्रकारचे 3 षटकार याच अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिले होते. दापोली प्रीमियर लीग 2022 मधल्या दुसऱ्या दिवसातला षटकारांचा हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो फलंदाज अक्षय. पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती, दुसऱ्या दिवसातली सिक्सरची. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रुपेश सज्ज होतोय. 10-12 पॉईंटपेक्षा अधिक रन घेऊन या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने खेळतोय. कट होतोय. कट झाल्यानंतर मात्र चेंडू बरोबर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटतोय. तोपर्यंत मात्र हाच अक्षय एकेरी धाव घेतोय. या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय 42 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 42 अशी धावसंख्या होते 72 धावांचा पाठलाग करताना. तर पुढच्या 12 चेंडूमध्ये अजून देखील 30 धावांची आवश्यकता असेल. नाही, कारण अक्षय गुणवान आहे, क्षमतावान आहे, अनुभवी आहे आणि या अनुभव तो बरोबर पणाला लावतोय आणि अनुभव पणाला लावण्याची गरज आहे. पहा, सामान्य गोष्ट असामान्यपणे करतात तेच यशस्वी ठरतात असं शिवखेरा सांगतात. यश तुझ्याच हातात आहे या पुस्तकात त्यांनी सांगितलेले. तशा पद्धतीने सामान्य गोष्ट असामान्यपणे करायची आहे. कारण 36 चेंडूमध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 72 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 42 अशी धावसंख्या नोंदवली आहे. तर पुढच्या 12 चेंडूमध्ये मात्र 30 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. आता जो गोलंदाज येईल त्याच्यावरती प्रेशर आहे, कारण हे जे षटक आहे ते फार निर्णायक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील हे बघणं देखील फार महत्त्वाचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय प्रसाद आहे, इथे धावांचा प्रसाद वाटेल का की विकेटचा प्रसाद वाटेल हे देखील बघणं अमितसर फार महत्त्वाचं. नक्कीच या ठिकाणी प्रसाद पाहूया कशा प्रकारची ही गोलंदाजी करतो. कारण हे 5वं षटक आहे आणि 5व्या षटकात एकूण जर पाहिलं तर 42 अशी धावसंख्या धावपलकावरती आहे आणि त्यानंतर मात्र 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. या 30 धावा करण्याकरिता कीच काढणं फार गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी याच प्रसादच्या खांद्यावरती. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज या ठिकाणी अक्षय असणार आहे. अक्षय मात्र आक्रमक झालाय, ज्याची बॅट आज तळपते अशा प्रकारचा एक जलद गतीने धावसंख्या रचणारा फलंदाज समोर आहे. मात्र सारखं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि परिवर्तनानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच प्रसाद कडून हा पुढचा चेंडू टाकला जातोय तो म्हणजेच या अक्षय करिता. अक्षय मात्र या ठिकाणी चेंडूवरती प्रहार करतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू सीमा पार चौकार येतोय. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा देखना दर्जेदार कारण आज जरी आकाशात सूर्य नसला तरी टेम्परेचर जास्त आहे. अर्थात डीजे ऑपरेटर यांचं इंजिन गरम आहे आणि ते कार्यकर्ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, त्यामुळे निश्चितच इंजिन गरम आहे. मला माहित नव्हतं परंतु इंजिन गरम आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अर्थातच अक्षय यांचा गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होईल, परंतु गोलंदाजी करण्यासाठी तो सेट नव्हता, तयार नव्हता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याला गोलंदाजीच्या मार्कवरती परत परतावं लागेल. चेंडू अतिशय जबरदस्त टाकावे लागतील. हे बॅटल आहे चेंडू आणि बॅट यांच्यामधलं. हे बॅटल आहे बॅट्समन आणि गोलंदाज यांच्यामधलं. हे जे बॅटल आहे विदिशा चॅलेंजर्स आणि AS दापोली फायटर्स यांच्यामध्ये. अर्थात याच्यामध्ये कोणता संघ विजयी ठरणार हे पुढच्या काही चेंडूवरती डिसाईड होईल, परंतु मला नक्कीच वाटतंय हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार, नो डाऊट, ॲब्सोल्युटली. गोलंदाज सज्ज होतोय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, फटका मात्र फसलाय.
गेलाय. टप्प्यापर्यंत चेंडू मात्र खाली राहिला आणि फलंदाज बीट झालेला आहे. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू क्रीडा रसिकांची धडधड थोडीशी वाढवताना आपल्याला पाहायला भेटतोय. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र इकडे तिकडे बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. कधी सामना विदिशा चॅलेंजरच्या बाजूनं तर कधी सामना AS दापोली फायटरच्या बाजूनं आपल्याला पाहायला भेटतोय. एक डॉट चेंडू आला की जल्लोष आपण ASच्या प्रांगणामध्ये पाहतोय. षटकार येईल का या चेंडूवरती? बघा, हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय. नो डाऊट, ॲब्सोल्युटली पंचांच्या मनामध्ये कोणताही संशय नव्हता, संशयाचा कल्लोळ नव्हता. त्याने चेंडूला मात्र स्वेअर डिक्लेअर केलं. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडली आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना धावा झालेत 47-47. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खऱ्या अर्थानं घेअर चेंज केलाय अक्षय याने. काय लाजवाब बॅटिंग. यस यस यस, मोठा 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 फटका, चेंडू गेलाय. करतोय, चांगल्या प्रकारे योगदान देतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जाण्याकरिता जे आवश्यक आहे ते या ठिकाणी करताना पाहतोय. ना सूरत देखते ना मूरत देखते, टीम की जरूरत दिखने वाला बल्लेबाज अब मैदान में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 72 रनों का पीछा करते हुए 53 रन है. अभी भी देखेंगे ये बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल अक्षय याचं. ज्या पद्धतीने त्याने प्रेशरमध्ये बॅटिंग केली आहे, खऱ्या अर्थानं हिरो बनलाय तो. तुम्हाला एका रात्रीमध्ये हिरो बनता येतं, परंतु ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींना दिवसामध्ये परावर्तित करावं लागतं. प्रचंड मेहनत घेतली आहे, काय संघर्ष केला अक्षय आणि मित्रांनो. आणि त्याच्या संघर्षाच्या जोरावरती विदिशा चॅलेंजर संघाने एक मोठे चॅलेंज निर्माण केलंय AS दापोली फायटर संघाच्या समोर. अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. दॅट्स अ बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रीडा रसिकांचे मन मात्र जिंकून घेतलेत. या चेंडूवरती मोठा फटका येईल का बघण्यासाठी फार महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटे. मोठा फटका खेळायचा आहे, चेंडूला पुल करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाही आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाज बीट झाला, चांगल्या पद्धतीने रीड करू शकला नाही. अर्थातच घरामध्ये सोफा सेट नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे, डिनर सेट नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु इथे क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर माइंडसेट आपल्याला पाहायला भेटते अक्षय यांचं. अतिशय दुव्वादार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. काही वर्षापूर्वी म्हणजे गत पर्वामध्ये जर आपण बघितलं, 3 जूनला दापोलीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं मित्रांनो. त्यानंतर 6 जूनला तोक्ते वादळ देखील आलं. परंतु आज दापोलीच्या आझाद मैदानावरती जे अक्षय नावाचं जे वादळ आलंय, त्या वादळाने अस्तव्यस्त केले गोलंदाजी. तुटून पडला अक्षरशः. हम तो साला झुकेगा नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतो तो अक्षय. आणि हीच अक्षयची बॅटिंग विदिशा चॅलेंजर्सला विजय मिळवून देईल का? फार इंटरेस्टिंग ठरतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोती गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम उंच घुरा, लांब सडक स्ट्रेट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा हा षटकार. तिचेच फटके या ठिकाणी आवश्यक आहेत आणि तशा प्रकारे ताकदीचा वापर करतोय, टायमिंग मॅनेज करतोय, जबरदस्त अशा प्रकारचा षटकार ठरवतोय. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 59. 72 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आता मात्र पुन्हा एक धाव येत आहे. त्या ठिकाणी पाहायचं तशाच प्रकारचा चेंडू आहे, तशाच प्रकारचा फटका आहे, मात्र टायमिंग मॅनेज करू शकत नाही. लॉंगॉनचं क्षेत्र कार 5 षटकार परततोय आणि फक्त 11 धावा 11 या ठिकाणी चेंडू खेळलाय. अशा प्रकारचा अक्षय तंबूत परतलाय. अक्षय या ठिकाणी तंबूत परतल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर पॅव्हेलियनकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारची शांतता आहे, तर स्मशानभूमीत ज्या प्रकारची शांतता असते ना, तशा प्रकारची शांतता आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच या ठिकाणी स्मशान शांतता आपल्याला पाहायला भेटते. अर्थातच आता स्मशानामध्ये देखील शांतता नसते, तिथे देखील थोडंसं वेगळं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं. तिथून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्या उत्साहाला सुरुवात करतो. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बॅट्समन आहे अजिंक्य. आपल्या संघाला अजिंक्य करण्यासाठी त्याला देखील एक मोठं बॅटल इथे सादर करावं लागेल, कारण येणारे पुढचे चेंडू शिल्लक आहेत 6. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे किती धावांची गरज आहे? 13 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. डू ऑर डाय सामना असेल तो विदिशा चॅलेंजर संघासाठी. काय मॅच मित्रांनो आपण पाहिले. अर्थातच अक्षय याने सामन्याचं चित्र बदलवलं. 11 चेंडूंना फेस केलं, 35 धावा बनवल्या आणि घणाघाती प्रहार करत सातत्यानं षटकारांचा पाऊस पडला. इथे 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज आहे रोहन आहे आणि रोहन समोर जे अस्त्र आहे ते अस्त्र म्हणजे अजिंक्य नावाचं आहे. हे ब्रह्मास्त्र आहे. हे ब्रह्मास्त्र गोलंदाजीला भेटेल का, की गोलंदाजीनं मधलं जे ब्रह्मास्त्र ते फलंदाजाला बॅकफुटवरती पाठवेल का, बघण्यासाठी फार इंटरेस्टिंग मॅच आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना समोरच्या एंडकडनं म्हणजे स्वर्गीय तात्या दोंडूबाकर एंडकडनं गोलंदाजी केली जाते. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय दन 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 सीमारेषा. होता कारण या ठिकाणी कट लागले, कट लागून हा चेंडू सीमा पार झालेला आहे. डीजे ऑपरेटर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. आता मात्र कोणतं टॉनिक घेऊन आले ते माहित नाहीये. तो कहीं ना कहीं यहाँ पर जो हमारे डीजे ऑपरेटर है साई देसाई, उनका तो कहीं ना कहीं स्वागत जरूर करना चाहेंगे, अभिनंदन करना चाहेंगे. जैसे कि बल्लेबाजी चल रही है, गेंदबाजी चल रही है, उसके अनुरूप गाना बज रहा है. यहाँ पर देखिए जोरदार प्रहार लगाना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं था, बल्लेबाज बीट हुए हैं. जब यहाँ पर डॉट गेंद आएगी तो प्रेशर बढ़ेगा बल्लेबाज का. यहाँ पर बड़ा स्ट्रोक आएगा तो प्रेशर गेंदबाज के ऊपर क्रिएट हो जाएगा. क्या कमाल का मुकाबला चल रहा है. दापोली का ऐतिहासिक सात मैदान है. रोहन करिता प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं पारितोषिक श्रीयुत अमय यांच्याकडून. आता मात्र हा चेंडू निश्चितच चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षक थोडासा या ठिकाणी दुखापतग्रस्त होतोय, परंतु चेंडू सोडत नाहीये, कारण जिद्द आहे, कारण त्याला सिद्ध व्हायचंय या सामन्यामध्ये. और यहाँ पर अक्षय ने सोचा होगा अगर मेरा विकेट नहीं गिरता तो क्या होता, अगर मैं आउट नहीं होता तो क्या होता, ऐसा होता तो वैसा होता. ये यहाँ पर नहीं चलता. क्रिकेट में अगर मगर कोई नहीं चलता है, आपको जिगर लगाने की जरूरत है. इस बार ये देखिए हल्के हाथों से खेलने की जरूरत, अपर एज, और यहाँ पर ये बल्लेबाज वापस आते हुए आहे आजची. येस ॲब्सोल्युटली. म्हणजे एक चौकार एक षटकार कंपल्सरी असेल, 2 चौकार नॉट इम्पॉर्टंट. इथे दोन्हीच्या दोन्ही चेंडू 6 धावांमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे, किंवा एक चेंडू चौकार एक चेंडू षटकार असं जर चित्र व्हायला मिळालं तर, आणि तरच मात्र विदिशा चॅलेंजर संघ सामना जिंकेल. मोठा पटका खेळायचा आहे, पटका फसलाय आणि यवाना क्रीडा रसिकांना अंदाज आलाय. येस ॲब्सोल्युटली एस दापोली फायटर संघ सामना जिंकणार आहे. अक्षय होता तोपर्यंत मुमकिन होतं, अक्षय बाद झाला आणि सामना अचानक कल्टी घेताना पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी कोरोनाची लाट संपली की काय असं वाटत असताना दुसरी लाट आली. सामना जिंकतोय की काय असं वाटत असताना सामना फिनिश केला येस दापोली फायटर संघाने. वेल डन.